नमस्कार, मी गणेश स्वामी आपलं द रिंगण लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो। आजच्या आपल्या बेधडक चर्चेचा विषय आहे आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल जाहीर झाला आणि गेल्या 2 दिवसापासून जे महाराष्ट्राचं राजकारण या निकालाभोवती आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये याचा निकाल काय येणार याची चर्चा होती। कारण उभाटा गटाचे जे खासदार आहेत धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनी असं सांगितलं होतं की 20 तारखेनंतर मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन आणि ती 20 तारीख उजाडली आहे आणि पवनराजे हत्याकांडातील जे मुख्य आरोपी संशयित आरोपी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं ते माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांच्यासह 8 आरोपींना आज सीबीआयच्या सत्र न्यायालयानं या ठिकाणी निर्दोष मुक्त केलेलं आहे। आणि यामुळे आता महाराष्ट्राचं लक्ष ओमराजेंच्या निर्णयाकडे तर लागलंच आहे, मात्र आता या निकालाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत द रिंगण लाईव्हचे संपादक आदरणीय राजू पाटील सर आहेत। सर, काय वाटतं 2006 ते 2026 असा 20 वर्षाचा कालावधी गेला आणि ज्यांच्यावर आरोप आहे ते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे 8 साथीदार आज कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहेत, यावर आपल्याला काय वाटतं? धन्यवाद गणेश, तू अतिशय सुंदर असं प्रास्ताविक केलेलं आहे किंवा या खटल्याची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे की सीबीआय न्यायालयानं या सर्वांना पद्मसिंह पाटील आणि इतर 7 अशा 8ही लोकांना निर्दोष सोडलेला आहे पूर्णपणे। त्याची अनेक कारणं त्याने दिलेली आहेत। त्याच्यामध्ये जो माफीचा साक्षीदार आहे या माफीच्या साक्षीदाराला न्यायालयाने त्याची साक्ष गृहीत धरली नाही। म्हणजे तो काय म्हणू आपण त्याला की कशा पद्धतीचं न्यायालयाने त्या संदर्भामध्ये एक विधान केलेलं आहे की याची साक्ष गृहीत धरावी इतका हा दखलपात्र व्यक्ती नाही, कारण हा सतत आपली साक्ष फिरवतोय, अनेक वेळा आपलं स्टेटमेंट बदलतोय किंवा याच्यावर विश्वास ठेवावा न्यायालयाने असा हा व्यक्ती नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे। सीबीआयच्या एकूणच तपासावर प्रचंड मोठे ताशेर आहेत, पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठे ताशेर आहेत की घटनेच्या तारखेपासून पूर्णपणे चार्जशीट दाखल होईपर्यंत ज्या पद्धतीचा तपास केला गेला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दोष असल्याचं सीबीआयच्या न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या सर्व आरोपींना आज त्यांनी निर्दोष मुक्त केलेला आहे। प्रश्न असा निर्माण होतो गणेश, हा खटला अत्यंत महत्वाचा खटला आहे। तो म्हटल्याप्रमाणे 20 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याची चर्चा आहे। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे दोन्हीही महाराष्ट्रातले अत्यंत मोठे व्यक्तिमत्व आहेत। पद्मसिंह पाटील तर राज्याचे गृहमंत्री आणि शरद पवारांचे राईट हँड म्हटले जात होते। अनेक वर्ष विविध खात्याचे ते मंत्री किंवा एकाच वेळेला 4-4, 5-5 खाती कॅबिनेट दर्जाचे पद्मसिंह पाटलांच्याकडे होते। उस्मानाबाद जिल्ह्यावर किंवा आजच्या धाराशिव जिल्ह्यावर त्यांची एक मोठी पकड होती आणि त्यांचेच हे मावस बंधू पवनराजे निंबाळकर अनेक वर्ष ते त्यांच्यासोबत काम करत होते। अनेक सहकारी संस्थांमध्ये किंवा अनेक सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाचं काम, मग ती उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना असेल, ही पवनराजे त्याचं सगळं संचालन करत होते। या दोघांचं काही बिनसलं, आता ते काय बिनसलं, कुठं बिनसलं ही गोष्ट आपल्याकडे माहित नाही आणि त्यांच्यामध्ये काही वैर निर्माण झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये 2006ला वाशीच्या अलीकडं त्यांची कळंबोली त्यांची आणि त्यांचे ड्रायव्हर समद काजी या दोघांची हत्या झाली। ती हत्या झाल्यानंतर आज हे सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले। मी विचार करतोय मग पवनराजेला मारलं कोणी, त्यांची हत्या कोणी केली? शार्प शूटरने केली नसेल किंवा मास्टर माइंड पद्मसिंह पाटील नसतील किंवा ज्यांना अटक केली होती किंवा संशयित जे कोणी आरोपी होते हेही कोणी नसतील, तर मग अखेर काय घडलं कसं? कुणी गोळी चालवली? कुणाच्या रिव्हॉल्वर मधून गोळी ही पवनराजेला लागली आणि त्यांची हत्या झाली? या प्रश्नाचं उत्तर 20 वर्षानंतर महाराष्ट्राला मिळू नये हे किती मोठं व्यवस्थेचं दुर्दैव आहे मला सांग। आपण कोणाचे समर्थन करत नाही ना पद्मसिंह पाटलांच्या बाजूचे आपण ना पवनराजेंच्या बाजूचे आपण, परंतु प्रश्नाचा तडा लागला पाहिजे ना महाराष्ट्र म्हणून। जरी एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या खुनाचा तपास लागत नसेल किंवा आरोपीला न्यायालयांमधून विशेष न्यायालयांमधून सीबीआयच्या शिक्षा होत नसेल किंवा तो आरोपी हा चेहरा जर पुढे येत नसेल तर कशा पद्धतीचं शासन काम करतंय, कशा पद्धतीचं प्रशासन काम करतंय
असा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की काय घडेल या महाराष्ट्रामध्ये, कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर विश्वास ठेवू नये, कशा पद्धतीचे तपास होतात, कशा पद्धतीचे होत नाहीत, आणि मग हे सगळे कायदे, हा सगळा कानून, ही मग सीबीआयची यंत्रणा असेल, वरिष्ठ पातळीवरची पोलीस यंत्रणा असेल, ही सगळी कोणाच्या आदेशानं चालते किंवा काय, ही निपक्षपणे ही सगळी लोक काम करतात का, असाही प्रश्न निर्माण झालाय. आणि आजची गोष्ट सांगतो तुला गणेश, आज जेव्हा या न्यायालयाचा निकाल लागला तेव्हा बातमी माझ्यापर्यंत अशी पोहोचली की पवनराजे निंबाळकर यांनी तातडीने एकनाथ शिंदे यांना फोन केला. ओमराजे यांनी, त्यांच्या पुत्रांनी, खासदार ओमराजे यांनी, सॉरी, निकाल लागल्याबरोबर जर पहिला फोन कोणाला केला असेल ओमराजे निंबाळकरांनी तर तो एकनाथ शिंदेना केला. आणि एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये अमित शहा यांच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते आणि खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला काही न्याय मिळाला नाही आणि पूर्णपणे पद्मसिंह पाटलांचं कुटुंब हे पुणे निर्दोष सुटलेलं आहे. हा निरोप पवनराजेचे पुत्र ओमराजे निंबाळकर, खासदार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार, ते कोणाला फोन करतात तर एकनाथ शिंदेला फोन करतात आणि एकनाथ शिंदे लगेच अमित शहाच्या कानावर ही गोष्ट घालतात त्याच व्यासपीठावर की असं असं झालेलं आहे, माझ्या खासदारावर अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे. आणि सीबीआयचं लगेच स्टेटमेंट बाहेर येतं लगेच काही क्षणामध्ये किंवा काही मिनिटामध्ये की आता सीबीआय पुढे अपिलात जाणार आहे. आता 20 वर्ष जर या खटल्याचा निकाल लावायला एवढा वेळ लागलेला असेल तर कशा पद्धतीचा न्याय या न्यायसंस्था देत आहेत. आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांची अवस्था जर तू पाहिला असशील की त्यांना पूर्णपणे आता स्मृतिभ्रंश झालेला आहे, प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना अगदी त्या व्हीलचेअरवरच न्यायालयात सुद्धा न्यावं लागतं. न्यायालय काय खटला, काय निकाल देणार आहे हे समजून घेण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा आज डॉक्टर पद्मसिंह पाटील नाहीत. मग आणखीन 5 वर्षाने काय घडेल, हा निकाल पुढे येण्यासाठी अपिलात गेलेलं सीबीआय न्यायालय, किंवा आणखीन 10 वर्ष जर या सगळ्या प्रकाराला काय लागले निकालाला तर काय घडेल. या सगळ्या गोष्टीवरून न्याय व्यवस्था किंवा काम करणाऱ्या खालच्या ज्या दोन्ही संस्था आहेत सीबीआय आणि पोलीस यंत्रणा ही कशा पद्धतीने काम करते. एवढ्या मोठ्या माणसांच्या प्रकरणामधला जर न्याय मिळत नसेल तर गणेश, सामान्य माणसांचं या राज्यामध्ये नेमकं काय घडणार आहे, सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का, सामान्य माणसाचा खून झाला, त्याची हत्या झाली तर त्याची दखल कोण घेणार आहे, तो न्यायालयात गेला तर त्याच्या बाजूला त्याच्या कुटुंबाचा विचार करून किंवा सत्य पुरावे हातामध्ये घेऊन न्यायालय मजबूतीनं त्या कुटुंबाला न्याय देणार आहेत का भविष्यामध्ये, असे अनेक प्रश्न या खटल्याच्या माध्यमातून पुढे आले आहेत. अत्यंत चिंताजनक अशा पद्धतीची ही बाब आहे. न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत हे निरीक्षण अत्यंत धक्कादायक आहेत, तुला पूर्णपणाने सांगतो. आता सविस्तरानं ते जेव्हा अपलोड होईल ते आपण हातामध्ये आपली टोटल प्रिंट घेऊन आपण त्यावर बोलू. एवढी छोटी 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 निरीक्षणं की ज्या गोष्टीची या तपासामध्ये फार महत्वच नाहीये त्याला, की त्याचे खिशे तपासले का असं न्यायालय विचारतंय, त्याचा मोबाईल तपासला का असं न्यायालय विचारतंय. न्यायाधीशाने आज काय म्हटलं जेव्हा सुनावणी सुरू होती की जो खून झाला त्या खुनाचा त्या ठिकाणी तुम्ही काडतूस जप्त केली नाही, तो देसी कट्टा उत्तर प्रदेशचा जो आरोपी होता त्याच्यावर आरोप आहे की शार्प शूटर ज्यांनी त्याला पद्मसिंह पाटलांच्या सांगण्यावरून पवनराजांना मारलं, ते काडतूस जप्त नाहीत, ते रिव्हॉल्वर जप्त नाही. अरे खूप मोठी यादी आहे आणि सीडीआर सुद्धा नाहीत, असं खूप मोठी यादी आहे. मग हा खटला चाललाच कसा, का पद्मसिंह पाटलांचं नाव घेतलं गेलं, कशावरून पद्मसिंह पाटील याच्यामध्ये आरोपी केले गेले, किंवा इतर लोकांना 8 लोकांना त्यांनी या यंत्रणेनं त्यामध्ये कसं गुंतवलं, संशयित म्हणून त्यांना अटक का केलं, त्यांच्यावर खटला का चालवला. जर बेसिक पुरावे तुमच्याकडे उपलब्ध नाहीत या खून खटल्यातले तर मग तुम्ही कशाच्या पद्धतीने कशाच्या जीवावर आरोपपत्र दाखल करता. तुमच्याकडे काहीच जर साहित्य नसेल का, मग ते होतं का, ते पुढे आलं नाही, काय गडबड झाली अलीकडे, काय काय होतं. मग तू बघतोय सगळ्या सध्याच्या शासनकालामध्ये केंद्राच्या किंवा मोदीचा हा जो काळ आता आलेला आहे हा भयानक आणि भव्य आहे. इथे काय काय घडेल ते सगळं देश पाहतोच आहे. पण एक गोष्ट आहे, पद्मसिंह पाटील कुटुंबाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कोणी व्यक्त केली,
त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. आमच्यावर अन्याय झाला अशा पद्धतीची प्रतिक्रिया कोण व्यक्त केली? ओमराजे निंबाळकर. या दोघांनाही बाजूला ठेवला आणि हा प्रश्न निर्माण झाला की पवनराजेंचा खून किंवा हत्या केली कोणी? कोणीतरी केली असेल ना. कोणी ना. आणि तेच जर सीबीआयला सापडत नसेल, तेच जर महाराष्ट्र पोलिसांना सापडत नसेल, तर मग ह्या खटल्याचं पुढे काय होणार आहे? ठीक आहे, पद्मसिंह पाटील जर निर्दोष मुक्त होणार असतील तर कोणावर तर आरोप निश्चित व्हायला पाहिजे होते ना. हो ना. पोलिसांच्या हाताला तो पुरावा लागायला पाहिजे होता ना. तर विषय संपला. हे गुन्हेगार नाहीत, त्यांना सोडलं. मग कोण आहेत गुन्हेगार? कोण आहेत? कोणीतरी असायला पाहिजे का नाही? अनुत्तरित प्रश्न आहे हा. प्रश्न गंभीर आहे. न्यायालयाने सुद्धा काय कशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तर भविष्यामध्ये न्यायालय देतील असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे, आपल्या सर्वांच्या पुढे आहे. ओमराजे शिंदे गटात जर जाणार असतील तर ह्याचा पुन्हा वेगानं खटला चालवला जाईल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. मी काल तुला तो हाच प्रश्न मला तो कालच्या एका भागामध्ये विचारला होता. अरे न्यायालयाने पक्ष हे एक कधी नसतं की शिंदे गटात जी घटना घडली, अमित शहा आणि सीबीआयला सांगितलं असं माध्यमातून सांगितलं जाते की सीबीआयने अपील करावं. म्हणजे ही एवढ्या गृहमंत्री देशाचे अमित शहा आणि गृहमंत्री म्हणून आपल्या सीबीआयचं कसं झालं, कोर्टानं सीबीआयवर ताशेरे ओढले ना. सीबीआयवर ताशेरे ओढले म्हणजे पर्यायाने ते देशाच्या गृहमंत्र्यावरच ओढले ना. मग ते अपिलात जावा असं म्हणलं ते स्वाभाविक आहे. परंतु आता ओमराजे हे शिंदे गटाकडे येऊ लागलेत म्हणून त्यांना मदत करा असं जर असेल, तू म्हटल्याप्रमाणे तुझ्या मनात खूप शंका येते, तर गंभीर आहे यार. पूर्णपणे लोकशाहीची अवस्था, न्यायालयांची अवस्था. म्हणजे न्यायालय सुद्धा एका पक्षाच्या आदेशानं चालतात का? एखादा राजकीय पक्ष या न्यायालयाला नियंत्रित करतो का? अशा पद्धतीचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. अमृत काल आहे आपल्या देशाचा. सांगितलं जातं की प्रचंड वेगानं भारत पुढे पळतोय आणि एवढ्या मोठ्या माणसाची हत्या कोणी केली हे यंत्रणेला नेमकं सापडत नाही. पद्मसिंह पाटलाच्या वकिलांनी माध्यमांना एक सांगितलं की कोर्टाने केसेस बंद करा म्हणून सांगितले आता. आणि आतापर्यंत ह्या केसच्या नावाखाली 20 वर्ष ज्या ओमराजेंनी राजकारण केलं, आता त्यांचं काय होणार मग जर कोर्टाने केसेस बंद करा म्हणले तर? ओमराजे या घटनेचा ओमराजेच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे असा प्रश्न येत नाही. ओमराजेंनी जो निर्णय घेतलाय उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याचा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा तिथंच ओमराजेंचं राजकारण संपलेलं आहे. आज भलेही त्यांचे समर्थक म्हणतील की आमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहेत, आमच्या पाठीशी मोठी ताकद आहे, हे असं होणार नाही. धाराशिव मतदारसंघातल्या लोकांनी, तिथल्या शिवसैनिकांनी किंवा तत्कालीन महाविकास आघाडीच्या लोकांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भावनात्मक वातावरण तयार होऊन ओमराजेला लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पाठवलेलं होतं. याच गोष्टीला ओमराजेंनी पूर्णपणे तडा दिलेला आहे आता. अरे साधी गोष्ट आहे, निकाल लागल्यानंतर ते पहिला फोन एकनाथ शिंदेना करतात. हा संदेश गेला ना महाराष्ट्राच्या पुढे आता. हो, याचा अर्थ ते आता ते 2 दिवसानं काय निर्णय घेणार आहेत, अजून काय घेणार आहेत, त्यांचा निर्णय झालाच ना. हे निर्णय झाल्याचं हे उदाहरण आहे पूर्णपणानं. त्याने एक प्रकारचा संदेश देऊन टाकला महाराष्ट्रात. म्हणजे त्यांचा निर्णय पूर्णपणानं झालेला आहे. नाही, आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 20 वर्ष ओमराजेंनी जिल्हा परिषद पासून पार लोकसभेपर्यंत ह्या हत्याकांडानंतरच त्यांना सहानुभूती मिळाली. तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उदय झाला. मग आता जर लोकांमध्ये असं मेसेज गेला की बाबा पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले, तर मग आता त्यांना ती सहानुभूती टिकून राहील का त्यांची? नाही, ती सहानुभूती तर टिकून कधीच राहणार नाही पूर्णपणानं. आता राणा पाटील किंवा पद्मसिंह पाटलांचं कुटुंब किंवा भारतीय जनता पार्टीचे राणा पाटलांचे समर्थक हे असं वातावरण पूर्णपणे आता धाराशिव मतदारसंघामध्ये निर्माण करतील की ओमराजेंना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर, आमच्या नेत्याच्या परिवारावर आरोप केलेले आहेत. आणि आमचे नेते पद्मसिंह पाटील हे पूर्णपणे निर्दोष आहेत. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलेला आहे. आणि यांच्याकडे ओमराजेंकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलेल. काय वाटतं आता ह्याच्यामध्ये नेमकं शेवटचा प्रश्न, आता काय होईल पुढे या पवनराजे हत्याकांडाच्या निकालात? पवनराजे हत्याकांडाच्या निकालात यापेक्षा वेगळं भविष्यात काहीच होणार नाही. तू तर आता सांगितलंस की ही फाईलच क्लोज करायचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. तर म्हणजे
जिल्हा आणि सत्र न्यायालय असं का म्हणतं की याला अपिला जायची आवश्यकता नाही असं? हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे रे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिल्यानंतर हायकोर्ट मोकळं आहे ना, सुप्रीम कोर्ट मोकळं आहे ना आणखीन न्यायासाठी पुढे जाणारा, ही फाईल बंद करा असं म्हणण्याचं कारण काय असावं? हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न आहे पूर्णपणे. किंवा याच्या पाठीमागे काही राजकारण आहे का असाही प्रश्न पूर्णपणे आता संशय आहे. तो म्हटल्याप्रमाणे याचा संशय तिथे येतोय. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एक आहे की पवनराजेंचं राजकीय जीवन दोन्ही बाजूला संपले. एक हत्याकांडाच्या संदर्भात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आता संपून जाईल पूर्णपणे. हा एक प्रकार झाला. आणि निष्ठावंत शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, त्यांच्या शिवसैनिकाला सोडून आता ते जे शिंदे गटात निघालेत ना, त्याचाही राग लोकांच्या मनामध्ये आता पूर्णपणानं राहील. की आता ओमराजेंचं एक विधान फार विचित्र आहे. तर म्हणजे आजच्या कार्यक्रमात आपण ते घ्यावं का घेऊ नये. ओमराजे काल एक विधान केलं त्यांनी, निष्ठेपेक्षा विकास महत्वाचा. निष्ठेपेक्षा विकास महत्वाचा. विकास. आता ओमराजे माग काय ओरडत होते, काय काय भाषण करत होते. निष्ठावंत या शब्दावर ते निवडून आले आणि हे सांगत होते की मी खासदार झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला कशी गती मिळालेली आहे, कसं काम मी उस्मानाबादमध्ये केलेलं आहे, धाराशिवचा कायापालट माझ्या नेतृत्वामुळे कसा झालेला आहे, पूर्ण क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये मी कशा पद्धतीचं चांगलं, हे भाषणात सांगत होतो. मी लोकसभा निवडणुकीच्या भाषणामध्ये सांगत होतो. यापूर्वीचा कोणताही खासदाराने जेवढं काम केलं नाही एवढं काम मी धाराशिव मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा खासदार असताना केलं आहे असं तुम्ही लोकांना सांगितलं आणि लोकांच्या टाळ्या घेतल्या. मग आता विकास काय राहिला होता? आणि विकास करण्यासाठी आता खासदार काय वेगवेगळा विकास करणार आहे तिथे पूर्णपणानं लोकांच्या लक्षात आलेलं आहे की ओमराजे हे विकासासाठी नाही, त्यांनी केलेल्या डीलसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जात आहेत. आणि आता ते दोन्ही बाजूने बघ ह्याला काळाची काठी म्हणतात गणेश, म्हणजे त्याचा आवाज होत नाही असं म्हटलं जात. दोन्ही बाजूने काळाची काठी आता पूर्णपणे ओमराजेला बसली आहे. एकीकडं सहानुभूती पूर्णपणे संपुष्टात आली आणि चुकीचा आरोप पद्मसिंह पटेल यांच्या कुटुंबावर केल्याचा राग आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. हा एक भाग. तर आपल्या पक्षाला, आपल्या नेत्याला, आपल्या विचाराला सोडून हे आर्थिक फायद्यासाठी शिंदे गटात गेले याचा राग बाकी अर्ध्या सगळ्या मंडळीला राहील आणि यातच ओमराजेंचं राजकीय जीवन पूर्णपणे संपून जाईल. तर आपण पाहिलात की आदरणीय राजू पाटील सरांनी सांगितलेलं आहे की या आता जो सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला, पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुद्धा काही फारसा बदल या निकालामध्ये होईल असं वाटणार नाही असं राजू पाटील सरांनी सांगितलं. त्याचबरोबर खासदार ओमराजे आता दुहेरी संकटात सापडलेले आहेत. एकीकडे पक्षनिष्ठेच्या नावाखाली निवडून येऊन त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता सोडून ते शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्याच्यामुळं शिवसेनेची जी निष्ठा एकनिष्ठ कार्यकर्ते होते ते आता ते रागात आहेत आणि भविष्याच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी ते सज्ज आहेत. तर दुसरीकडे कायम 20 वर्ष पद्मसिंह पाटील, राणा जगतसिंह पाटील यांच्या परिवारावर आरोप करून स्वतःचं राजकीय अस्तित्व धाराशिव लोकसभा मतदारसंघात टिकवण्याचं काम ज्या खासदार ओमराजेंनी मरकरांनी केलं, आता ते सुद्धा अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. आणि येथूनच आता जर राणा जगतसिंह पाटलांना अजून जर ह्या प्रकरणामुळे जर सहानुभूती मिळाली तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परत राणादादांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ शकेल का अशी सुद्धा शंका निर्माण व्हायला काही हरकत नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल की सुप्रीम हायकोर्टामध्ये आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हा हत्याकांडाचा निकाल काय लागतो. आणि 20 तारखेनंतर जी भूमिका ओमराजे स्पष्ट करणार होते, आता ती नेमकी काय स्पष्ट करतात याही भूमिकेकडे आपलं लक्ष राहणार आहे. अशाच ताज्या घडामोडी व सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.